नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की 25व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य लोकनेत्यास विनम्र अभिवादन करण्यात आलेले आपण पाहू शकता. स्वर्गीय साहेबराव सखोजी देशमुख यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तथा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी सुद्धा यावेळेस अभिवादन केलेले आहे. जिल्हाध्यक्ष बबनराव बारसे, पत्रकार बांधव असतील, सामाजिक कार्यकर्त्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण पाहू शकता अभिवादन केलेलं आहे. साहेबरावजी बापू बारडकर यांचा आज 25वी पुण्यतिथी आज या ठिकाणी अभिवादन करण्याकरता आम्ही आलो होतो. बापू आमच्या स्मरणात नेहमीच राहतील अशा प्रकारचं पितृतुल्य व्यक्तिमत्व बापूंचं. आमदार या नात्याने त्यांचं उंची खूप मोठी होतीच, पण आमदारांच्या बरोबर लोकप्रतिनिधी या नात्याने सुद्धा आणि एरवी त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनेक वर्ष ज्यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि जिल्ह्यामध्ये एक दबदबा ज्यांचा होता, अशा प्रकारचं बापूंचे व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांची आठवण सदैव आमच्या स्मरणामध्ये होती, आजही आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्याकरता मार्केटचे सर्व संचालक आणि सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आमचे विनम्रपणे अभिवादन. माजी आमदार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग 37 वर्षे चेअरमन राहिलेले कैलासवासी साहेबरावजी सखोजी देशमुख बारडकर यांची 25वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने आज अनेक मान्यवरांनी इथे अभिवादन करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये प्रामुख्याने या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्व त्यांची म्हणजे इतके त्यांना 25 वर्ष जाऊन त्यांची म्हणजे आजही जी स्मृती आहे हे सर्वांच्या स्मरणात आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि स्वर्गवासी बापूंना अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमचे काका आदरणीय स्वर्गीय साहेबरावजी बापू बारडकर यांची 25वी पुण्यतिथी निमित्त आज बाजार समिती नांदेड येथे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि त्यांच्या या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण, महापौर कविताताई मुळे, माजी आमदार रामपाटील रातोळीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. तसेच बापूंचे काम हे अतिशय वाखाणण्याजोगे होते. त्यांनी राजकारणासोबतच स्वातंत्र्य सेनानी म्हणून या ठिकाणी फार मोठा निजामाच्या विरोधात लढा दिला होता. त्यांच्या या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज बाजार समितीच्या वतीने आम्ही सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.